या स्पर्धेमध्ये रामदासजी फुले यांच्या अंतिमच्या षटकासाठी NS रायडर संघाचे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार होता आणि तोही नगरसेवक साहेबांच्या शुभ हस्ते आपण वितरित करतोय। हा पुरस्कार मुख्य व्यासपीठावरतीच वितरित केला जातोय। सलामीला आलेला शैलेश निंबाळकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला LB गोरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। जशी मॅच सुरू होईल तसा मात्र मायक्रोफोनवरती देखील आपण बदल करणार आहोत। पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत आमचे सहकारी सौरभ राजपूत सरांचा पुन्हा एकदा आवाज ऐकणार आहोत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। आमदार प्रीमियर लीगचा अभूतपूर्व सोहळा आता 4थ्या दिवसात येऊन ठेपलाय। ग्रुप ए चा निर्णय लागल्यानंतर आता ग्रुप बी चे सामने आजच्या दिवसापासून सुरू होतात आहे आणि दुसऱ्या सामन्याला झालेली आहे सुरुवात। आणि या दुसऱ्या सामन्यातील पहिली एअर स्ट्राइक आपल्याला इकडे पाहायला मिळतीये। मैदानाच्या बाहेर डीप मिड विकेट सीमारेषा पार गगनचुंबी और उडान लंबी षटकार 6 रन। रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो आधी बघितलं बॉलला आणि तदनंतर त्यावर ज्यारीत्या प्रहार केला तुटून पडले अक्षरशः शैलेश निंबाळकर आणि शैलेश निंबाळकर यांच्या बॅटमधनं मात्र हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला। या सामन्यातला पहिला मोठा फटका आहे। रिप्लेच्या माध्यमातून मात्र आपण बघू शकता प्युअर टायमिंग आणि क्लास ताकदीच्या बळावरती आणि यस या तिन्ही गोष्टींचा संगम जिकडे मात्र होतं ना तिकडे मात्र अशाच बिग हिट पाहायला मिळतात। धावफलक वाढलाय 7च्या स्कोरवरती जाताना आपल्याला हा धावफलक पाहायला मिळतोय। आज बी ग्रुपच्या मॅचेस सुरू झालेल्या आहेत। ए ग्रुपचा निर्णय जारीत्या लागलेला आहे। 4 संघ क्वार्टर फायनलच्या दिशेने आपली जागा बनवून बसले आहेत। आता या ग्रुपमधनं कुठले संघ बाजी मारतील ही तर येणारी वेळच सांगणार आहे। प्रत्येक टीमवरती इकडे सध्याच्या घडीला नजर आहे। रनसंख्या 7। हलक्या हाताने यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न पॉइंटला तिकडे खेळाडू आहेत तोपर्यंत एक धाव इकडे मिळून जाईल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहणार नाही। सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र हलता ठेवलेला आहे। एक दैदिप्यमान आयोजन एक प्रतिष्ठेचं आयोजन एक मानाचं आयोजन जे आपण सध्याच्या घडीला अनुभवतोय। वर्षातनं एकदा येणारी दिवाळी एकदा येणारा दसरा आणि एकदा येणारी आमदार प्रीमियर लीगची ही क्रिकेटमय पर्वणी नेहमीच मात्र माळशिरसकरांचं मन मोहून जाते। चांगला बॉल चांगला कमबॅक रोहित सावंत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। एक षटकार जरी रोहितच्या विरोधात आलेला असला तरी देखील मात्र रोहित इकडे आपली कमबॅक करण्याची क्षमता दाखवतात। आउटसाइड दी ऑफ टाकला होता LB गोरे यांच्यासाठी। त्याला हलक्या हातांनी स्लॅश करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि धावस्वरूपी हा मात्र निर्धाव चेंडू इकडे आपल्याला येताना पाहायला मिळतोय। याही वेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट सातत्याने मात्र इकडे कलात्मक फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय LB गोरे यांच्या माध्यमातून। बट अद्यापही तसं काही खास यश त्यांना इकडे मिळालेलं नाहीये। डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना शेवटचा बॉल शेवटचे अजून 2 बॉल बाकी आहेत। याही वेळेस फॉलिंग स्वीप मागे मात्र यष्टीरक्षक जबरदस्त गोलंदाजी कमबॅक कसा करायचा हे मात्र इकडे दाखवलंय रोहित सावंत यांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। क्रिकेटचा खेळ असाच असतो मंडळी म्हणजे मेहनत करत राहायला पाहिजे मैदानात आतमध्ये खेळाडूंनी कारण की 2 गोष्टी नेहमी मात्र मिळतात एक तर समस्येचा हल आणि दुसरं म्हणजे मेहनतीचं फल। शेवटचा बॉल यावेळेस कलात्मकता दाखवली आहे स्कूप करून दिलाय बॉलला आणि बॉल मात्र डिंग डॉंगची बेल वाजवत सरळ निघून गेलाय डीप फाईन लेग सीमारेषा पार। बाळू रेनवरे सरांचा इशारा येतोय 4 चौकार। चांगला फटका होता नक्कीच। बऱ्याच वेळेपासून आपण बघत होतो प्रयत्न सुरू होते इम्प्रोवायझिंग स्ट्रोक्सचे आणि अखेरकार मात्र चेंडू बॅटवरती आला आणि जसा आला तसा मात्र सीमारेषा पारही पाठवलाय। षटक मात्र या चौकाराच्या मदतीने पूर्ण झालंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघू शकतो धावफलक हा मात्र तब्बल 12च्या स्कोरवरती आपल्याला जाताना पाहायला मिळतोय।
गेल्या 3 दिवसांमध्ये अनेक रोमांचक सामने आपण बघितलेत, अनेक चांगल्या लढती आपण इकडे बघितल्या आहेत, अनेक युवा खेळाडूंना आपण इकडे बघितलं ज्यांनी आपल्या खेळाने मात्र सर्वांना प्रभावित केलं. आणि हे आयोजन, मानाचं प्रतिष्ठेचं आयोजन, कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा. रनसंख्या 12, पहिल्या षटकाच्या अखेरीस बॉलिंग मार्कवरती प्रतीक सावंत. फुलाल्याचा बॉल, ओ हो, नाद भयंकर आणि बोला मैदानाच्या आतमध्ये जय शिवशंकर. शैलेश निंबाळकर, यू ब्युटी. काय मारतोय हा खेळाडू बघा, जणू काही घरून त्यांना सांगूनच पाठवलंय पहिल्या बॉलवर कुठल्या ओव्हरमध्ये मारायचा तर षटकारच मारायचा. अटॅक आणि खेळ अटॅक, सिक्सर. धावफलक मात्र उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे जेव्हा फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळताना मनोरंजन मात्र पुरेपूर होतं आणि निराश केलेलं नाहीये शैलेश निंबाळकरने आपल्या फटकेबाजीने. धावफलक 18च्या स्कोरवरती जात असताना पॉवर प्ले सध्याच्या घडीला सुरू आहे आणि मुंबईच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर पॉवर प्ले फोडायचं काम हे दोन्ही फलंदाज करतात आहे. जबरदस्त वातावरण, क्रिकेटमय वातावरण आणि त्यातल्या त्यात अनेक साधनांच्या माध्यमातून या स्पर्धेला अजून शोभा वाढवण्याचं काम केलं जातं. त्यातीलच एक प्रमुख आकर्षण म्हणजे tenniscricket.in, ज्या प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपण गेल्या 3 दिवसांमध्ये झालंय, चर्चा होतीये त्यांच्याही कामाची, त्यांच्याही मेहनतीची. आणि त्यांची मात्र पाठ थपथपली गेली पाहिजे. अँगल दर अँगल, फ्रेम बाय फ्रेम, बॉल बाय बॉल दर्जा मात्र वाढत चाललाय आणि लवकरच 22 मिलियनचा पल्ला देखील मात्र ही यूट्यूब वाहिनी गाठणार आहे. इथे देखील इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. हालाकी बॅट आणि बॉलमध्ये इतका काही खासा संपर्क झाला नाही. रेडारपासून दूर ठेवला, थोडासा चेंज ऑफ पेस रिप्लेमध्ये मात्र आपण बघू शकतो. ऑन स्क्रीन ज्यारीत्या हा बॉल हाताळला होता, कारण की या आधीचा चेंडू फुल लेंथचा टाकला, तिकडे मात्र संधी मिळाली फलंदाज शैलेशला. पण यावेळेस गोलंदाज प्रतीक सावंत यांचा चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. तालुक्याच्या गोलंदाजांच्या फेअर लिस्टमधील महत्वाचं नाव आहे प्रतीक सावंत देखील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, आता मात्र फटका फसलाय. ओ हो, कॅच ड्रॉप. प्रतीक सावंत आपलं पूर्ण काम तिकडे केलं होतं, जाळ्यात अटकवलं होतं शैलेश निंबाळकर यांना. बट शैलेशचा झेल इकडे सुटताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारच्या कॅचेस जर सुटल्या तर गोष्टी अवघडायला जास्त वेळ लागणार नाही. प्रतीक सावंत यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, बट त्यांना माहिती आहे ही कॅच महत्वाची होती. धावफलक 1 धावेच्या मदतीने 19च्या स्कोरवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस क्या बात है, धूम मचा दे धूम. आणि बॉल देखील होतोय मैदानाच्या बाहेर गुम. LB गोरे यांच्या बॅटमधून अजून एक ताकदवर फटका आणि त्यांनी देखील ऑन साइडला प्रिफर केलंय आणि आपला स्ट्रोक मोड इकडे ऑन केलाय. क्या बात आहे, दोन्ही फलंदाज ज्यारीत्या बॅटिंग करतात आहे, तापलेली आहे त्यांची बॅट. धावफलक 25 रन, 2 बॉल यायचे बाकी आहेत. चांगली सुरुवात पिलीव क्रिकेट क्लब. यावेळेसही मागच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न होता. LB गोरे सातत्याने आपण बघतोय इम्प्रोवायझिंग फटके खेळण्याचा प्रयत्न करताय. मागच्या षटकातही 3 ते 4 वेळेस कधी त्यांनी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, वारंवार स्कूप करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या बॉलवरती त्यांचा एक स्कूप शॉट चांगला कनेक्ट झाला, जिकडे त्यांना डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध चौकारही मिळाला. धावफलक सध्याच्या घडीला 25च्या स्कोरवरती आहे. पुढचा चेंडू, शेवटचा बॉल. हो, काय बॉल टाकलाय, लाजवाब. जरी या षटकामध्ये 13 धावा आल्या असल्या, बट हा शेवटच्या बॉलने सर्वांचंच मन जिंकलंय. कमी गतीने म्हणजे स्लोवर वन रीड करण्यामध्ये तिकडे LB गोरे यांना तितकं काही खास यश मिळालं नाही. आणि या षटक मात्र याचबरोबरीने पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक मात्र जाऊन पोहोचला आहे 25च्या स्कोरवरती. सर्व संघांना बघा, नियम सर्व तुम्हाला कळवण्यात आलेले आहे. 6 षटकांची मॅच, 2 ओव्हरचा पॉवर प्ले, बट काही नियम जे नक्कीच या स्पर्धेमध्ये ऍड करण्यात आले आहेत. जर विकेट पडतीये, साथी बॅटर जर आउट होतोय, तर तो खेळाडू 30 यार्ड सोडायच्या आधी तुमचा दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहिजे. 30 मिनिटांचा निर्धारित वेळ तुम्हाला दिला गेलेला आहे. जर 30 मिनिटात षटका हाताळली नाही
तर मग तिथेही 2 धाव्यांची पेनल्टी आहे आणि 30 यार्ड क्रॉस करण्याआधी जर खेळाडू दाखल झाला नाही तर तिथेही 2 धाव्यांची पेनल्टी आहे. पेनल्टीची कुठलीच कमी नाही आहे स्पर्धेमध्ये, फक्त तुम्हाला शिस्त दाखवण्याची गरज आहे. 25 धावा लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. यावेळेसचा बॉल क्लासिकल अंदाजात लॉफ्ट करत फटका खेळला, कट करून दिलं होतं त्या बॉलला आणि धाव फलकीकडे मात्र हिट करतोय 4 ला. जबरदस्त बॅटिंग शैलेश निंबाळकर, झटपट पटापट आणि धावा देखील काढतायत अगदीच फटाफट. मूर्ती लहान पण कीर्ती महान. रन संख्या 29 ला हिट करताना पाहायला मिळतीये. क्रिकेट हा खेळ युवा खेळाडूंचा पुरेपूर आहे. युवा जोश जर मैदानाच्या आतमध्ये दिसणार नाही तर मजा येणार नाही. आणि या शैलेश निंबाळकर या युवा खेळाडूची बॅट आज ज्यारित्या मैदानाच्या आतमध्ये तापलेली आहे, सध्याच्या घडीला ब्रेकिंग न्यूज प्रस्थापित केली आहे शैलेशने आपल्या फलंदाजीने. धावफलक 29च्या स्कोरवरती. तिसरं षटक बघण्यालायक राहील. पंचांचा निर्णय काय येतोय ते आणि बाळू रेनवरे सर यांच्या माध्यमातून इकडे कळवलं जात आहे. अवंतरच्या स्वरूपात एक धाव जुडेल. बाळू सर माळशिरस तालुक्यातील एक चर्चेत असणारं नाव आहे. नक्कीच पंचगिरी म्हणा किंवा क्रिकेट प्रशिक्षण म्हणा, लेदर बॉलचे खेळाडू देखील मात्र घडवण्याचं काम क्रीडा संकुलच्या मैदानावर करतात. इथे देखील नो बॉल, लगातारचे 2 नो बॉल ऑफ द पिच रिगार्डमध्ये इकडे दिलेले आहेत आणि फ्री हिट इकडे मात्र कंटिन्यू राहील. थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच प्रयत्नात इकडे मात्र दिशा भरकटली जातीये. रन संख्या 31 वरती हिट करतीये. प्रत्येक वयोगटाचा प्रेक्षक इकडे मात्र आलेला आहे. चिमुकले आलेत, वयोवृद्ध आलेत, युवा आलेत. लगातारचा तिसरा नो बॉल. तुम्ही चौकारांची हॅट्रिक बघितली असेल, तुम्ही षटकारांची हॅट्रिक बघितली असेल, तुम्ही विकेटची हॅट्रिक बघितली असेल, तुम्ही वाईडची हॅट्रिक बघितली असेल, बट मी तरी पहिल्या वेळेस ऑफ द पिचचे 3 नो बॉल लगातार पडताना बघितलेत. ऑफ द पिचचे 3 नो बॉल. तुम्हाला ओव्हरशेपिंगचे, बीमरचे नो बॉल बऱ्याच वेळेस पाहायला मिळतात, बट ऑफ द पिचचे लगातारचे 3 नो बॉल. याच्यावरनं एक गोष्ट ही मात्र कळतीये की रोहित सावंत यांचं थोडंसं नियंत्रण जे आहे ते या लाईन अँड लेंथवरचं हल्लेलं आहे. ते नियंत्रण इकडे मात्र मिळवावं लागणार आहे. लगातार 3 नो बॉल आले आहेत. फ्री हिट कंटिन्यू आहे. एकाच बॉलमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. यावेळेस वाईट बॉल. आसमान से गिरे और खजूर में अटके. नो बॉल पासून पिछा सुटला आणि आता वाईट बॉल मागे लागलेत. थोडंसं विचार विनिमय करणं इकडे मात्र गरजेचं राहील. थोडं वेळ घेणं इकडे मात्र गरजेचं राहील रोहित सावंत यांना. रन संख्या 33 रन. यावेळेसचा बॉल पायात टाकण्याचा प्रयत्न होता. दरम्यान काय चांगला बॉल, फ्री हिटचा बॉल इकडे मात्र चांगला डिलिव्हर केला. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण बघू शकतात दादाभाऊ तुपे देखील मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. त्याचबरोबरने माने देशमुख साहेब, अतुल माने देशमुख साहेब, वेळापूरची BCCI, त्यांचंही मात्र विशेष कौतुक राहील. या सर्वांची मेहनत आहे की ही स्पर्धा एवढे यशस्वीरित्या पार पडते. त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराची ज्यारित्या प्रत्येकाने इकडे मेहनत घेतलेली आहे. आणि यस, आपण जसं की बोलतच होतो, प्रत्येक वयोगटाचा प्रेक्षक आणि नक्कीच क्रिकेटचं वेड. एक लहान चिमुकली देखील मात्र खेळाडूंच्या रील शूट करताना आपल्याला पाहायला मिळतीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे आणि क्रिकेटचा खेळच असा आहे हो, म्हणजे प्रत्येकाला दिवाना बनवणारा हा खेळ आहे. हा म्हणजे नक्कीच आणला होता इंग्रजांनी, बट हा आपला कधी झाला कळलाच नाही. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ असा आहे की हा जीवाभावाचा खेळ आहे. मॅच कुठलीही चालू राहू द्या, कुठला खेळाडू खेळतोय, नाव जरी नसतं माहिती असलं, गाव जरी नसतं माहिती असलं, तरी 2 बॉल आपण मात्र बघूनच जातो. यावेळेसचा बॉल टप्पा खाऊन सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. आणि माळशिरस तालुक्याची अजून एक ओळख आहे, महाराष्ट्र पोलीसचे खेळाडू, म्हणजे हे अजून एक नातं आहे. अनेक महाराष्ट्र पोलीसमधील अधिकारी येणाऱ्या सामन्यांमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर अजून खूप काही ऍक्शन पाहायचं बाकी आहे आपल्याला. फुलल्यांचा बॉल, छत्री आणि फलंदाज बाद. जागेवरतीच बॉल मात्र उसळला होता आणि कॉट अँड बोल्डच्या रूपात इकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळतीये. फलंदाज इकडे मात्र बाद राहतील. धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचा आणि 34च्या स्कोरवरती मात्र हा पहिला धक्का जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लागत असताना पाहायला मिळतोय.
चांगली सुरुवात दिली, बट परतावं लागेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो जागेवरच बॉल उभा राहिला होता आणि या कॉट अँड बॉलच्या स्वरूपात तिकडे मात्र विकेट पकडताना 34च्या स्कोरवर पहिला धक्का, शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. चौतीस धावा, एक गडी बाद, शेवटचा बॉल यायचा बाकी. बॅटिंगसाठी अनिकेतच्या बॅटमधनं फटका तर चांगला आहे, आल्या त्यांनी मात्र इकडे डीप स्क्वेअर लेगला निवडलंय आणि अगदीच बॉल मैदानाला घासत पुसत चाटत घरंगळत सीमारेषेला धडक देतोय आणि चौकार येतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता सुरुवात इकडे मात्र दमदार केली आहे आणि या चौकाराच्या मदतीने षटक मात्र पुढे 38. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय, 38 लागलेले आहेत. एक गडी बाद असताना कुठल्या गोलंदाजाला मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर लावलं जातं हे देखील पाहण्यालायक राहणार आहे, कारण की पिलीव क्रिकेट क्लब षटक मात्र इकडे पूर्ण झालेलं आहे. दरम्यान चौथ्या षटकाला आता सुरुवात होताना पाहायला मिळते. बॅटवर काही तेवढा खास बॉल आला नाही. मतीन शेख इकडे गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नो बॉल. पांडुरंग सर यांच्या माध्यमातून इशारा येत असताना नो बॉलची एक धाव जोडेल, त्याचबरोबरने पळून जी काढली आहे ती एक धाव जोडेल आणि हे पुढच्या बॉलवर लायसन्स राहील. बराच पुढे होता बॉल, म्हणजे पंढरपूर आणि वेळापूरमध्ये जेवढं अंतर आहे तेवढं अंतर होतं जिथे पाय लँड झाला आणि जिकडे क्रीज आहे तिथे. फार मोठा नो बॉल. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. फ्री हिटचा कॉल. चौथा नो बॉल आहे या इनिंगचा हा फ्री हिट. फुलाल्यांचा बॉल, चांगला चेंडू. नो बॉलचे जरी बॉल आलेले असले ना तरी देखील फ्री हिटचे बॉल मात्र चांगल्यारीत्या डिलिव्हर केलेत गोलंदाजांनी. प्रतीक सावंत यांच्याही षटकात मात्र तो एक बॉल मला आठवतो जो फ्री हिटच्या स्वरूपात त्यांनी चांगला टाकला होता, सरळ स्टंपमध्ये, सरळ चॅनलमध्ये. रन संख्या 41 वर या सिंगलच्या मदतीने जात असताना चौथ्या क्रमांकाचं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल फॉलो केलं आणि इकडे काय पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटची लागली आहे कड. यष्टीरक्षकाने केलंय काम आणि शैलेश निंबाळकर निराश बुद्रेने तंबूच्या असलेल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. मतीन शेख ज्या कामासाठी आणलं होतं ते काम मात्र या पठ्ठ्याने इकडे करून दाखवलंय. शैलेश निंबाळकर यांच्या रूपात मात्र विकेट मिळून दिलेली आहे आणि या शैलेश निंबाळकर आल्या पावली आता मात्र डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद. मोठ्या संख्येने आपण बघतोय चिमुकले इकडे मात्र मॅचेसचा आनंद घेतात आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी तेही इकडे दाखल झाले आहेत. षटकार चौकारचा आनंद घेण्यासाठी तेही इकडे दाखल झालेले आहेत. प्रत्येकाला वाटतंय आपल्या आवडत्या खेळाडूने चांगला खेळ करावा, आपल्या आवडत्या टीमने इकडे मात्र चांगला खेळ करावा. आणि काही प्रेक्षक इतके डेंजर असतात ना, नक्कीच जर एखाद्या मैदानावर आपल्या आवडत्या खेळाडूचा चांगला खेळ झालाय तर नक्कीच तेही प्रयत्न करतात की ती मॅच बघताना आपण जिथे बसलो होतो तिथूच बसून मात्र ही मॅच बघावी. लकी जागा देखील असतात प्रेक्षकांच्या आणि सर्वच लकी जागा पकडताना. आणि या सी चिमुकली क्रिकेटचं वेड आणि क्रिकेटचं वेड. बॉल, चांगला चेंडू, काय गोलंदाजी करतात आहे मतीन शेख. जबरदस्त ज्या रीत्या मात्र आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. आंखों में बगावत दिल में सैलाब रखते हैं, आंखों में बगावत दिल में सैलाब रखते हैं. अरे मतीन शेख अपनी गेंदबाजी में तेजाब रखते हैं. 22-17 जर्सी क्रमांक त्यांचा. 41 वर 2 स्कोर. ओहो सरळ स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील
बट पायाचा स्पर्श घेऊन इकडे मात्र बॉल पुढे जाताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे मतीनच्या माध्यमातून. 4 बॉल टाकले, 4 बॉलमध्ये 3 धावा दिल्या आणि विसरून चालणार नाही. सुरुवात ही एका नो बॉलने केली होती, कौतुक करावं लागेल. 4 बॉलमध्ये 3 दिल्या आहेत. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहेत. 1 विकेटही मिळाली आहे. श्रीपूरचे खेळाडू आहेत मतीन शेख. बॉल बॉल चांगला चेंडू, क्या बात है. लगातारचा हा 4था निर्धाव चेंडू जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि प्रेक्षक देखील मात्र पुरेपूर प्रसन्न आहे ती गोलंदाजी बघून. कोणी खाली बघून कोणी खाली बसून मॅच बघतंय, कोणी गाडीवर बसून मॅच बघतंय, कोणी खुर्चीवर बसलंय. बट काही का होईना या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहे, ही मजा आहे. 41 वर 2. अजून एक चांगला चेंडू आहे, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. धावा खर्च केलाय फक्त आणि फक्त 3. गडी बाद केलाय 1. मतीन शेख आणि मतीन शेख. श्रीपुरी एक्सप्रेस मात्र जोरदार धावली आज, अतिशय इकॉनॉमिकल. षटक समाप्तीचा इशारा होतोय. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलक लागला 41. 2 गडी बाद. 41 for 2 after 4. चार षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 41 धावा. बट मागच्या षटकात ज्या रीत्या गोलंदाजी झाली, कमबॅक झाला तिकडे. गोलंदाजी करत असताना टीम डीजी पॅन्थर क्रिकेट क्लब या संघाचा अनिकेत जे सध्याच्या घडीला 5 वरती बॅटिंग करतायत. अलॉंग दी कार्पेट. फटका तर चांगला आहे, बट फिल्डरही मात्र तितक्याच वेगात बॉलवरती येतात. हलकसा फंबल केलाय, अति घाई संकटात नाही. आणि एक धाव इकडे मात्र खर्च झाली आहे मला असं वाटतं, कारण की जसा फटका खेळला होता ना, फलंदाज देखील दुसरीच्या मूडमध्ये नव्हते, तेही सिंगल घेण्याच्याच मूडमध्ये होते. बट ही दुसरी धाव, जसं क्षेत्ररक्षणात फंबल झालं तसं मात्र दुसरी धाव त्यांनी पूर्ण केली आहे. चांगली चालाकी इकडे दाखवताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 43 धावा, 2 गडी बाद धाव फलकावरती. अजूनही 11 बॉल या पहिल्या डावात यायचे बाकी आहेत. 43 for 2 ही मात्र स्थिती आहे. इथे देखील ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळाडू आहेत आणि एकच धाव इकडे मात्र मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दिगंबर पिसे हे मात्र बॉलिंग मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. जर्सी क्रमांक 18. धावफलक मात्र 44 वरती स्थिर. मागच्या 8 बॉलची कहाणी ही राहिली आहे की फक्त आणि फक्त 6 धावा आलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात 1 विकेटही आलेली आहे. तर तिकडे धावफलकाला थोडंसं स्लो करण्यामध्ये डीजी पॅन्थर संघाला मात्र यश मिळालंय. आणि ते मात्र काय, फ्लाइंग स्लिपचे खेळाडू की कीपर. ओ हो, कॉलिंगचा अभाव. बॅटची कड लागून बॉल जागेवरतीच उभा राहिला होता. गलीच्या खेळाडूला वाटलं कीपर पकडतायत, कीपरला वाटलं गलीचा खेळाडू पकडतोय की काय, बट ना तेरा ना मेरा. रनसंख्या मात्र इकडे धाव फलकावरती वाढते आणि फलंदाज इंद्रजीत यांना इकडे जीवनदान मिळत असताना 45 धावा, 2 गडी बाद. आता या जीवनदानाचा कशारित्या उपयोग केला जातोय हे देखील पाहण्यालायक राहणार आहे. 45 वर 2 स्कोर. फुलल यांचा बॉल अजून एक वेळेस अलॉंग दी कार्पेट ऑन ड्राईव्ह आणि एकच धाव. क्या बात है. अनुभव इकडे मात्र दाखवलेला आहे पूर्णपणे. दिगंबर पिसे यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. अनुभवापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. अनुभव ही खरी यशाची गुरु किल्ली आहे आणि दिगंबर पिसे यांनी सांगितलंय की माझ्याकडून जर बघितलं तर पूर्णपणे पोतं भरून अनुभव आहे अनेक वर्षांचा. जबरदस्त कामगिरी. जर्सी क्रमांक 18 दिगंबर पिसे यांच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील. इंद्रजीतला बऱ्याच वेळपासून शांतता आहे मैदानाच्या आत आणि अखेरकार मात्र हवाई फायर. क्षेत्ररक्षक आहे बट केवळ आणि केवळ प्रयत्न करत राहणार आहे. इंद्रजीतला आहे स्वतःवरती भरवसा आणि चेंडूवरती जोडलाय 4 आणि कडकचा ठसा. रनसंख्या मात्र वाढेल. चौकाराच्या मदतीने 50 धावा
इकडे मात्र पिलीव क्रिकेट क्लब या संघाच्या पूर्ण होतात आहे. अशा प्रकारे जर फटके आले तर नक्कीच 60-65 ही धावसंख्या इकडे मात्र बनवली जाऊ शकते. तो प्रयत्न त्यांना मात्र इकडे करावा लागणार आहे 60-65 पर्यंत पोहोचण्याचा. शेवटचा बॉल अजूनही यायचा बाकी आहे. 5 बॉलमध्ये 9 आले आहेत. 5व्या बॉलवरती चौकार. शेवटच्या बॉलवरती काय होणार, काय होणार. शेवटच्या बॉललाही बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतात आहे आणि अडवलाय बॉल. हालाकी तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा देखील मोठ्या प्रमाणावरती पळून पूर्ण केले गेलेल्या आहेत. 3 धावा इकडे पळून पूर्ण केल्या जातात आहे आणि या 3 धावींच्या मदतीने षटकही पूर्ण होईल. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धाव फलक लागलेला आहे 53 रन 2 गडी बाद. बाकी आहे. शेवटच्या षटकाला आता सुरुवात होतीये. कुणाल आता गोलंदाजी मार्कवर आता आलेले आहेत. कुणाल आले आणि कुणालने पहिल्याच बॉलवर कन्सिड केलाय षटकार. 9+6 धोक्याची घंटा वाजतीये. टांग 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 आणि इकडे षटकार येतो इंद्रजीतच्या बॅटमधनं. आखेरकार देर आहे पर दुरुस्त आहे. नाव आहे इंद्रजीत. रनसंख्या षटकाराच्या मदतीने चांगलीच उसळी घेते. हा फटका बघा तुम्ही, ऑलमोस्ट शोल्डर लेवलला बॉल होता आणि आला तसा मात्र सीमारेषा पार पाठवून दिला फलंदाज इंद्रजीत यांनी. रनसंख्या 60 रन 2 गडी बाद. फ्री हिट. यावेळेस फुल टॉस कन्वर्ट नाही करू शकले. याआधी फुल टॉस मिळाला तर त्यावेळेस षटकाराचा फायदा घेत धावफलकाला उसळी दिली होती. बट फ्री हिटच्या बॉलवरही फुल टॉस मिळाला होता, त्याला मात्र कन्सिडर नाही करू शकलेत. रिटर्न क्रीज आणि त्याचबरोबर वेस्ट साइडच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांना इकडे मात्र विचारणा केली जाते. प्रत्येकाची बारीक नजर या सामन्यांवरती लागलेली आहे आणि फेअर डिलिव्हरी आणि निर्णय इकडे मात्र दिला जातोय. मोठ्या संख्येने प्रेक्षक बारकाईने नजर लावून आहेत एक सामन्यावरती. इथे देखील जागेवरती मिडल काही तितका खास झालेला नाहीये. 30 यार्ड मध्येच पकडले जातील आणि फलंदाज अनिकेत ची शॉर्ट बट स्वीट 9 धावेंची नॉक इकडे मात्र संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. फुलर यांचा बॉल होता, जागेवरतीच मात्र उसळला आणि चांगला झेल रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. ज्यारीत्या मात्र इकडे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. वेळापूर नगरीतील शेख वस्तीतील राहणारे दादनभाई शेख यांच्या माध्यमातून मोईनभाई यांच्या प्रत्येक षटकाराला 200चा पुरस्कार आहे. मोईनभाई जे की या स्पर्धेमध्ये स्कोररची भूमिका देखील गेल्या 3 दिवसांपासून अतिशय जबरदस्तरित्या पार पाडतात आहे. आयोजन समितीतील एक घटक आहेत आणि त्यांच्यासाठी दादनभाई शेख यांच्या माध्यमातून पुरस्कार आहे. प्रति षटकार 200 रुपयांचा. बॅटिंगसाठी मोईन आलेले आहेत आता. 61 वर 3 आहे. फुल टॉस या इनिंग मध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळेस असं झालं असेल की फुल टॉस मिळाला आणि कन्वर्ट नाही झाला. चार ते 5 वेळेस असं पाहायला मिळालंय की फलंदाजाला फुल टॉस मिळाला आणि तो कन्वर्ट झालेला नाहीये.
आणि मोईननी देखील केवळ आणि केवळ टावरच उभं केलंय. फॉलो थ्रू मध्ये झेल सुटतोय. बॉल मात्र नक्कीच ग्रॅब करण्यासाठी तिकडे गोलंदाज धावले होते. जसा बॉल डिलिव्हर केला तसा उलट्या फॉलो थ्रू मध्ये धावत होते आणि तसाच मात्र झेल ड्रॉप झालाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्यारीत्या बॉल डिलिव्हर झाला सरळ मात्र बॉलवरती नजर धावत ते मात्र धावत सुटले उलट्या पावलांनी. आणि तदनंतर काय कॅच ड्रॉप आणि आता फ्री हिट. आणि इकडे काय आता मोईन इतक्या लांब मारलाय की काय सांगावं. आपली एंट्री लेट आहे पण अगदी ग्रेट आहे आणि आपले फटके देखील तेवढेच थेट आहे. षटकार येतोय फ्री हिटच्या बॉलवरती. धाव फलक धडक मारेल 70 ला. मोईनच्या चेंडूने दिली आहे बाउंड्री लाईनला धडक आणि मोईनच्या पाठमधून आलाय फटका अगदीच कडक. रन संख्या 70. नो बॉल. एक मोठी डोकेदुखी राहिलेली आहे डीजी पॅन्थर्स या संघासाठी या संपूर्ण डावामध्ये. आणि शेवटच्या षटकातही ते नो बॉल मात्र डोकेदुखी बनतात आहे. बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 1 रन इकडे मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. लेग बाईसचा इशारा केला जातोय पांडुरंग सर यांच्या माध्यमातून. 71 धावा धाव फलकावरती. 71 फॉर 3. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहायचे टॉस साठी. जसा हा सामना संपेल लगेच पुढचाही सामना इकडे मात्र सुरू होणार आहे. आमदार प्रीमियर लीग आज आपल्या 4थ्या दिवसात दाखल होत असताना वेळापूर छोटं पण समृद्ध असं हे वेळापूर आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. स्विंग अँड मिस. शेवटचा बॉल इकडे मात्र डॉट येईल. ओव्हर मात्र पूर्ण होईल. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धाव फलक जाऊन हिट करतोय 71च्या स्कोर वरती आणि टार्गेट असणार आहे 72चं. सुरुवात मिळाली होती. मध्यंतरी डाव थोडासा स्लो झाला बट फिनिशिंग टचेस मोईन आणि इंद्रजीत यांनी दिलेले आहेत आणि 6 ओव्हरमध्ये 71 धावा लागलेल्या आहेत. 72 धावांचं डीजी पॅन्थर्स यांना मात्र टार्गेट असणार आहे. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव
राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण चला मॅचच्या दिशेने मात्र आपण वळूयात. सामना जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. दुसऱ्या डावाचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्रायव्हिंग लेंथवरती एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकाला इकडे मात्र सुरुवात होतीये. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेलं आहे आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय तब्बल धाव फलक जो आहे तो मात्र 5 धावेंवरती आपल्याला जाताना पाहायला मिळालेला आहे. नक्कीच अजूनही 30 बॉलमध्ये तब्बल 67 धावेंचा पाठलाग इकडे मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. चला घाई करायची लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण खेळ जो आहे तो मात्र स्पीडअपमध्ये खेळवायचा आहे, कारण की बघा यानंतर देखील अनेक सामने जे आहेत ते आजच्या दिवसभरात इकडे होणार आहेत. तर विनंती राहील की आपण मात्र वेळ वाचवत चला. गोलंदाजी मार्कवरती चला पहिलं षटक पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा लागलेल्या आहेत.
यावेळेसचा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू हा मात्र हाताळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. कमी गतीने अजित गोरे इकडे आपल्याला चेंडू डिलिव्हर करताना पाहायला मिळाल्यात. 72 धावा धाव फलकावर लागल्यानंतर गोलंदाजांमध्ये देखील मात्र एक मोठा आत्मविश्वास जो आपल्याला इकडे पाहायला मिळतोय आणि त्याच आत्मविश्वासाने आता मात्र गोलंदाज गोलंदाजी करताय, कारण की 72 धावा या मैदानावर आपण बघितलं एक चांगला टोटल आहे. व तिकडे काय अभिषेकच्या बॅटमधून भव्य आणि दिव्य जंगी षटकार, पाण्याला मंत्रात द्रव्य, आणि हे इकडे अभिषेकच्या बॅटमधून येतोय. फटका मात्र भव्य. अशा प्रकारचे फटके आले तर रोमांच या सामन्याचा पूर्णपणे बनून राहणार आहे, कारण की हे मैदान आपण बघितलंय याआधी काही सामन्यांमध्ये 100ची धावसंख्या ही चेस झाली आहे, पण काही सामने असे आहेत जिकडे 60-70 वरही मॅचेस जिंकल्या गेल्या आहेत. म्हणजे काय तर जो चांगली फलंदाजी करेल, जो चांगली गोलंदाजी करेल तो मात्र नक्कीच विजय मिळवतोय. रन संख्या 11. हसन 11 वेळापूर, हसन 11 वेळापूर कॅप्टन चला, आणि त्यांच्या विरोधात सयाजी राजे वॉटर पार्क हा यानंतरचा सामना आहे. हसन 11 वेळापूर आणि सयाजी राजे वॉटर पार्क. अजून एक तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि अभिषेकच्या बॅटमधून फटका फटका अगदी खणखणीत. नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला जातोय आदरणीय बापू मुंगुसकर साहेब उपसरपंच वेळापूर यांच्या हस्ते, आणि टॉस जिंकलाय सयाजी राजे वॉटर पार्क यांनी मात्र टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून बॉलिंग येस सयाजी राजे वॉटर पार्क बॉलिंगचा निर्णय. ओ लगातारचा तिसरा हानकी पडीव मैदानाच्या आतमध्ये धुर्राळा उडीव. अभिषेक ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अभिषेक यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकात जरी शांतता होती, पण या षटकात या 3 षटकारांनी आणि अभिषेकच्या बॅटिंगनी ती शांतता मात्र भंग केली आहे. तडाके बंद फटकेबाजी, लाठी चार्ज मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सुरू केलाय. दिसला की ठोकला अशाच प्रकारची फटकेबाजी आहे. डीप फाईन लेगच्या वर्ण गेलाय हा षटकार. रन संख्या 23. आत्मविश्वास त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये पूर्णपणे झळकतोय या फटक्यांच्या माध्यमातून. आणि लगातारचे जेव्हा तुमचे फटके चांगल्यारीत्या मिडल होतात ना, तेव्हा मात्र नक्कीच आत्मविश्वास हा खासा उंचावतो. आता बघूयात कशारीत्या आता इथून पुढच्या रनचेस रंगतोय ते. रन संख्या 23 रन. याही वेळेस पॉवर प्ले आहे. फिल्डर 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 दूर राहणार आहेत बॉल पासून. 3 षटकार 1 चौकार. फाटक तुटला आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गोलंदाज लुटला. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला होताना आपल्याला पाहायला मिळते. इकडे कौतुक करावं लागेल. अभिषेक तळे जर या मॅच मध्ये अर्धशतक झळकावताय तर चैतन्य ट्रेडर्स यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचा पुरस्कार हा मात्र अभिषेक तळे यांना इकडे देण्यात येणार आहे जर या मॅच मध्ये त्यांनी अर्धशतक झळकावलं तर. आणि पिचिंगच्या रिगार्ड मध्ये मात्र नो बॉलचा इशारा इकडे केला जातोय मोठ्या प्रमाणावरती. या मॅच मध्ये आपण पहिल्या डावामध्ये देखील अवंतरच्या धावा बघितलेल्या आहेत. ऑफ द पिचचे नो बॉल बघितलेले आहेत आणि याही डावात मात्र थोडीशी काही तशीच कहाणी. हा नो बॉल ऑफ द पिचच्या रिगार्ड मध्ये बाळू सरांचा पंखा देखील फिरलाय. त्यांनी इशारा केलाय फ्री हिटचा. उघडा डोळे बघा नीट. आणि अजून एक नो बॉल. मागच्या डावातही एक नो बॉलची हॅट्रिक झालेली आहे ऑफ द पिचच्या आणि याही डावात 2 नो बॉल आलेले आहेत लागोपाठचे. आणि आमचे स्कोरर आम्हाला इकडे कळवत आहे हा 3रा नो बॉल आहे ऑफ द पिचचा. कारण की या आधी देखील एक नो बॉल त्यांनी हाताळला आहे. समानता पहिल्या डावातही
3 नो बॉल आणि या डावातही 3 नो बॉल लगातार ऑफ द पिचचे. यावेळेस बॉलच्या रीच पर्यंत पोहोचलेत. कव्हर पॉइंटच्या दिशेने उडवलाय आणि बॉल 1 टप्पा 2 टप्पा खात सीमारेषा गाठतोय. फ्री हिटच्या बॉलला चौकारात प्रवृत्त केलंय आणि षटक इकडे आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळालंय. पहिल्या षटकात कंजूसी भरी गोलंदाजी होती तर दुसऱ्या षटकात केली आहे भरपाई. 2 ओव्हर 34 रन ही मैदानाच्या आतमधली धावसंख्या. अभिषेक 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 अक्षरशः बरसला आणि गरजला. 24 बॉल मध्ये अजूनही 38 बनवायचे आहेत. 2 ओव्हर मध्ये झाले 34. जबरदस्त 12 बॉल मध्ये 27 ची एक तुफानी खेळी. तब्बल 29 धावा मागच्या षटकात आल्या. शैलेश निंबाळकर ज्यांनी आज पहिल्या डावामध्ये सलामीला येत असताना तुफानी फलंदाजी केली होती. आता त्यांना गोलंदाजी मार्कवरती 5 रन केले गेले विकेटच्या शोधात. 2 ओव्हर मध्ये 34 लागलेले आहेत. शैलेश निंबाळकरला इकडे मात्र गेम चेंजरची भूमिका साधारावी लागणार आहे कारण की रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट आता 10च्याही खाली आहे. त्या 29 रनाच्या एका ओव्हरमुळे डीजी पांथर संघाला इकडे मात्र लागेल पहिला धक्का. बिगिट करण्याच्या प्रयत्नात बॉल मात्र इकडे जागेवर उसळताना आपल्याला पाहायला मिळाला. आडव्या बॅटने मात्र फटका खेळला होता आणि क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते. इंद्रजीत सावंत आणि डीजी पॅन्थर्स या संघाला इकडे पहिला धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजी पॅन्थर्स वेळापूर लोकल वेळापूरची टीम आहे आणि यस डीजी पॅन्थर चांगली कामगिरी केली आहे पहिल्या डावामध्ये सुरुवातीच्या षटकांमध्ये. बट बॅटिंग मध्ये येत असताना कमबॅक करण्याच्या प्रयत्नात 2 ओव्हर तर गाजवल्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात इकडे विकेटने. दादा गालफाडे साहेब यांच्या मालकीचा हा संघ आहे डीजी पॅन्थर्स वेळापूर, ज्यांना पॅडी या नावाने देखील ओळखलं जातं, जे बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. पंकज ए पॅडी यांना आता दाखल केलं गेलेलं आहे. यावेळेस बॉल टॅप करत खेळण्याचा प्रयत्न आहे. मागच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. फिल्डर मात्र येतात आहे बॉलवरती. तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र वाढतोय. रन संख्या 35च्या स्कोअरवरती. पिलीव क्रिकेट क्लब वेळापूर आणि त्यांच्या विरोधात डीजी पॅन्थर्स अशी ही लढाई सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाचं मात्र षटक प्रगतीपथावरती. रन संख्या 35. इथे देखील अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहेत. या एक्स्ट्राच्या धावा नक्कीच चिमटा काढायचं काम करत आहे कारण की दोन्ही डावांमध्ये आपण बघतोय नो बॉलची हॅट्रिक पूर्ण झाली आहे. इथे देखील वाईडच्या धावा अजून येतात आहे. तर या धावा पुढे चालून क्रुशल ठरतील कारण की अर्धा धावांचा प्रवास हा पूर्ण झालेला आहे डीजी पॅन्थर्स वेळापूरचा. ओ हो 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 नाद खुळा. अभिषेकच्या बॅटिंगचा सध्याच्या घडीला तरी नाद खुळा आहे. ऑफ स्टिकला शफल होत पाय क्लिअर करत ज्या रीत्या हा फटका खेळला जणू काही त्यांनी सांगितलं हा माझ्या कष्टाचा घाम आहे. म्हणूनच सध्याच्या घडीला वेळापूरच्या मैदानावरती आपलं मार्केट जाम आहे. डीजी मालक यांच्या माध्यमातून अभि यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा पुरस्कार आहे आणि अभि यांच्यासाठी चैतन्य ट्रेडर्स माळशिरस यांच्या माध्यमातून देखील पुरस्कार आहे. जर का त्यांनी अर्धशतक झळकावलं तर तब्बल 5000 रुपयांचा पुरस्कार अभि यांना मात्र देऊन सन्मानित केलं जाणार आहे चैतन्य ट्रेडर्स माळशिरस यांच्या माध्यमातून. आणि डीजी मालक
यांच्या माध्यमातून देखील प्रति षटकार 100 रुपयांचा पुरस्कार. डीजी पॅन्थर्स वेळापूर, रनसंख्या 43. यावेळेस ही बॉल आउटसाइड द ऑफ, खासा बाहेर आहे. बाळू सर सातत्याने अवांतरच्या धावांचा इशारा इकडे मात्र करतात आहे. डीजी पॅन्थर वेळापूर म्हणतीये धावा कशाही येऊ, धावा येणं गरजेचं आहे. रनसंख्या 44 वर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही जर बघितलं तर 28 धावा इथून पुढे मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. 21 बॉल 28 विकेट पाहिजे पिलिव क्रिकेट क्लबला. बट अशा प्रकारे जर फलंदाजी राहिली तर नक्कीच ती विकेट जास्त वेळ दूर नाहीये. फ्री हिटचा बॉल होता, लेफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र बराच वेळ उंच गेला आणि तोपर्यंत 2 धावा इकडे आपल्याला पूर्ण करताना पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज. काय बॅटिंग केली अभिषेक यांनी, तुफानी. 35 वरती नॉट आउट आहे. 46 धावा टीमची झालेली आहे धावसंख्या. अजूनही 26 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त काम मात्र सुरुवातीच्या 2 षटकांमध्येच पूर्ण करण्यामध्ये डीजी पॅन्थर्स वेळापूरला यश मिळालं होतं. बट पिलिव क्रिकेट क्लब हलकीशी बॅकफूट वरती. 2 बॉल यायची बाकी आहेत अजूनही. 46 धावा, 1 गडी बाद. पुढचा बॉल, संपर्क चांगला झालाय. मागे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथे देखील चौकार मिळणार आहे. याच बरोबरीने डीजी पॅन्थर्स वेळापूर 50 धावा, 50 ऑन दी बोर्ड. डोळ्याची पापणी लागते ना लागते, 50चा पल्ला डीजी पॅन्थर्स वेळापूरने गाठलेला आहे. आणि डीजी पॅन्थर्स वेळापूरमध्ये स्पर्धा आहे, वेळापूरचा संघ खेळतोय. तर तेही म्हणतात आहे इकडे आमचा जलवा राहणार आहे, वाडाही आमचा, राडाही आमचा. रनसंख्या 50. अर्धशतक होईल का अभियानचा, हे देखील पाहण्यालायक राहील. कट करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक मात्र आहे स्वतः यष्टीरक्षक, बॉलला अडवत आहे. डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर मात्र पूर्ण होईल. तब्बल 16 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यानंतर तब्बल धाव फलक जाऊन हिट करतोय. 50च्या स्कोरवरती 1 गडी बाद. जलवा मैदानाच्या आतमध्ये कायम आहे अभि या नावाचा. 18 बॉल 22 ची गरज. प्रेक्षक मैदानाच्या दिशेने आता वळू लागलेले आहेत. गेले 3 दिवस ज्यांनी मैदानावरती हजेरी लावली नाही ते आता म्हणतात आहे कधी जायचं वेळापूरला. ज्यांनी गेले 3 दिवस यूट्यूबवरती पुरेपूर सामन्यांचा आनंद घेतलेला आहे तेही आता प्लॅनिंग करू लागलेले आहेत की एक दिवस सुट्टी काढून का होईना मॅचेसचा आनंद घेण्यासाठी आपल्याला नक्कीच वेळापूरच्या पालखी मैदानावर जायचं आहे. तालुक्याची मानाची स्पर्धा आहे. आजपासून ग्रुप बीच्या थराराला सुरुवात झालेली आहे आणि माळशिरसमध्ये जनरली 16 टीमचा फॉर्मॅट आणि त्यातल्या त्यात 8-8चे 2 ग्रुप, 7-7 लीग मॅचेस. हा फॉर्मॅट जुना आहे आणि या स्पर्धेतही तोच पाहायला मिळतोय. एक ग्रुप क्लिअर झालाय. आजपासून एक ग्रुप आता 3 दिवस चालेल आणि नक्कीच इथून पुढे आणि धाव फलक या षटकाराच्या मदतीने 57च्या स्कोरवरती. सत्तावन्न धावा टीमची रनसंख्या आणि अभिषेक पोहोचलेत 45 वरती. यावेळेसही हलक्या हाताने टप करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू, बॅकअप मात्र इकडे खास लांब वरती आहे आणि तोपर्यंत धावा देखील मैदानाच्या आतमध्ये 2 पळून काढण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश मिळत आहे. रनसंख्या 59च्या स्कोरवरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 13 धावा बनवायच्या आहेत, बॉल बाकी आहेत 15. काय सामना खेळली आतापर्यंत ही टीम, ला जवाब डीजी पॅन्थर्स. फ्लॅट फिल्डर, खिलाडी के मस्तक पे दस्तक, अर्धशतक. 50 धावा इकडे पूर्ण होतात आहे. फलंदाज अभिषेक यांच्या. रात चाहे कितनी भी हो सुबह जरूर आती है. अरे रात चाहे कितनी भी हो सुबह जरूर आती है और मेहनत की हर बूंद से तो तकदीर लिखी जाती है. 5000चा पुरस्कार इकडे मात्र दिला जाणार आहे.
चैतन्य ट्रेडर्स माळशिरस यांच्या माध्यमातून 5,000चा पुरस्कार ऑनलाईन स्वरूपात हा मात्र दिला गेलेला आहे अभिषेक यांच्या फलंदाजीला. अर्धशतक झळकावलंय आणि तब्बल 5,000चा पुरस्कार देऊन मात्र त्यांना सन्मानित केलं गेलंय. पायावर टाकलाय, पायावर टाकलाय. पैर पर गेंद तो हवाई सैर पर गेंद. काय बैटिंग है, काय जलवा है. अंधेरा कहता है कोई रास्ता नहीं, सूरज कहता है उम्मीद है. आणि नक्कीच या खेळाडूची बॅटिंग जर अशीच बहरत राहिली तर जिंकण्याची पुरेपूर 100% गॅरंटी घेणारी उम्मीद या खेळाडूच्या बॅटिंग मध्ये आहे. कल्लात्मक फटकेबाजी केली आहे, फक्त 3ची गरज आहे. आणि ही अशी तशी फटकेबाजी नाहीये, ही दहशत प्रस्थापित करणारी फटकेबाजी आहे. व्हाईट बॉलच्या रिगार्डमध्ये बॉलिंग टीमने इकडे मात्र तिसऱ्या पंचांची विचारणा केली आहे. शहानिशा करून तिसरे पंच मात्र निर्णय देतील. चला यानंतरच्या दोन्हीही टीम्स आपल्याला विनंती आहे आपण मात्र तयार राहायचंय. जसा हा सामना संपेल तसा मात्र लगेच पुढचा सामना सुरू होणार आहे. फक्त 3 धावा पाहिजेत. दोन्ही टीम आपण मात्र तयार राहायचंय. व्हाईट बॉल शेवटच्या बॉलला ऑन दी अप खेळलाय. फिल्डर मात्र मागे. प्रयत्न चांगला आहे आणि धाव स्वरूपी इकडे धावा ज्या आहेत त्या पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. तोपर्यंत एक धाव जी आहे ती मात्र इकडे मिळेल. षटक मात्र पूर्ण होईल. केवळ आणि केवळ 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 1 आहे, माफ करा, 71 झाल्यात. एकच धाव पाहिजे. स्कोर लेवल आहे. चला यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. सामना आता बरोबरीत आहे. सामना बरोबरीत सुटलेला आहे. 71 लागलेले आहेत आणि सामना मात्र फिरलेला आहे. चमत्कारी अभि यांच्या बॅटिंगच्या अवतीभवती. पहिल्याच मॅच मध्ये वैयक्तिकरित्या काय दमदार खेळ केला या खेळाडूने आणि सांगितलंय डीजी पॅन्थर्स वेळापूर तयार आहे. विजय भाऊ पवार यांचंही मी विशेष कौतुक करेल. संघाचे खरे चाहते आहेत कारण की ते ज्या रीती आले, भाऊ डीजीला पॅन्थर्स वेळापूर हे नाव मात्र नक्की उल्लेख करा. त्यांनी ज्या रीती आम्हाला कळवलं आणि यस संघाचा खरा पाठीराखा असाच असतो. दरम्यान विकेट आली आहे. फलंदाज बाद आहे. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा. चला यानंतरच्या टीम्स आपण तयार राहायचंय. सर्व टीमला विनंती आहे यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहा. जसा हा मॅच संपेल तसं लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. बट डीजी पॅन्थर वेळापूर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या अभि यांच्यासाठी झाल्या पाहिजे. जबरदस्त एंटरटेनमेंट केलं या खेळाडूने. सर्वांचं मनोरंजन केलंय आणि संघाला ऑलमोस्ट विजयाच्या जवळ घेऊन आलेला आहे. रंगीबिरंगी किट्स. अभि तळे यांना 200 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबरीने मतीन यांना गोलंदाजीसाठी 200 आणि अभि तळे यांना 200 रुपये. डीजी पॅन्थर्स वेळापूरचे मालक यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पुरस्कार. प्रतीक यांना प्रतीक आलेत बॅटिंगसाठी. प्रतीक सावंत आणि आल्या सिंगल मिळून जाईल आणि 2 पॉइंट्स. पहिला विजय डीजी